नमस्कार 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 सर्वांचं मी स्वागत करतोय माझ्या स्वर्गंधार निषाद या चॅनलवरती। आज मी तुमच्यासाठी एक पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तो कोणता आहे ते सांगणारच आहे, पण तत्पूर्वी एक नम्र विनंती आहे, माझ्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, माझ्या व्हिडिओना लाईक करा आणि जास्तीत जास्त व्यक्तींना माझे व्हिडिओ शेअर करा। आता आपण बघणार आहोत ताल झुमरा। माहिती: एकूण मात्रा 14, सम पहिल्या मात्रेवर, टाळी 1, 4, 11 वर, काल 8व्या मात्रेवर, खंड 4, प्रत्येकी 3 4 3 4। आता आपण बघूया ताल झुमराचे बोल। पहिला अक्षर लिहिण्यापूर्वी किंवा समजून घेण्यापूर्वी हे लक्षात घ्यायचं आहे की धा हे जे पहिलं अक्षर आहे ते दीड मात्रेत म्हणायचं असल्यामुळं लिहित असताना एस धा असं लिहायचं आहे आणि म्हणत असताना इन धा असं म्हणायचं आहे, पण एसचा उल्लेख किंवा उच्चार आणि इनचा उल्लेख किंवा उच्चार मनातल्या मनातच काउंट करायचा आहे। एस धा स्वल्पविराम, पुढचं अक्षर तिरकीट स्वल्पविराम, हे एकच अक्षर आहे। पुढचं अक्षर धिन, धला वेलांटी अनुस्वार, या अक्षरानंतर खंड पूर्णची उभी रेषा, खालच्या ओळीत यायचं आहे। एस धा या अक्षराखाली गुडली चिन्ह करायचंय, कारण हे समेचं चिन्ह आहे। खालच्या ओळीत यायचं आहे धिन, धला वेलांटी अनुस्वार स्वल्पविराम, पुढचं अक्षर आहे धागे, धलकाना गलक मात्रा स्वल्पविराम, पुढचं अक्षर तिरकीट स्वल्पविराम, हे एकच अक्षर आहे। तीन, धला वेलांटी अनुस्वार, या अक्षरानंतर खंड पूर्णची उभी रेषा, खालच्या ओळीत यायचं आहे धिन या पहिल्या अक्षराखाली 2 क्रमांक टाकायचा आहे, कारण इथं दुसरी टाळी आहे। खालच्या ओळीत यायचं आहे एस ताल यायचा आहे। इथं सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण धाला एस धा असं लिहिलं आणि उच्चार करताना एस किंवा इनचा उल्लेख किंवा उच्चार मनातल्या मनातच काउंट करायचा आहे, त्याप्रमाणेच इथं सुद्धा लिहिताना एस ता लिहायचा आहे। एस किंवा इनचा उल्लेख किंवा उच्चार मनातल्या मनातच काउंट करायचा आहे। पुढचं अक्षर तिरकीट, हे एकच अक्षर आहे। पुढचं अक्षर धिन, धला वेलांटी अनुस्वार स्वल्पविराम, पुढचं अक्षर धिन, धला वेलांटी अनुस्वार, या अक्षरानंतर खंड पूर्णची उभी रेषा, खालच्या ओळीत द्यायचा आहे एस ता या अक्षराखाली 0 म्हणजे छोटा गोल काढायचा आहे, कारण हे कालाचं चिन्ह आहे। खालच्या ओळीत द्यायचा आहे धिन, धला वेलांटी अनुस्वार स्वल्पविराम, पुढचं अक्षर धागे, धलकाना गलक मात्रा स्वल्पविराम, पुढचं अक्षर आहे तिरकीट स्वल्पविराम, हे एकच अक्षर आहे। पुढचं अक्षर आहे धिन, धला वेलांटी अनुस्वार, या अक्षरानंतर खंड पूर्णची उभी रेषा, खालच्या ओळीत यायचं आहे धिन या पहिल्या अक्षराखाली 3 क्रमांक टाकायचा, कारण इथे तिसरी टाळी आहे। आता बघूया ताल झुमरा हातावरील बीट्स। 1 टाळी, ही टाळी आपण ऑफ बीट वाजवायची आहे। 2 अनामिका म्हणजेच करांगुली जवळील बोट, 3 मध्यमा मधले बोट, 4 टाळी, 5 करांगुली, 6 अनामिका करांगुली जवळील बोट, 7 मध्यमा मधले बोट, 8 काल दोन्ही पसरट हात। पहिल्या मात्रेप्रमाणेच 8वी मात्रा सुद्धा ऑफ बीट घ्यायची आहे, म्हणजे दीड मात्रेनंतर तो बोल म्हणायचा आहे किंवा अंक म्हणायचा आहे। 9 अनामिका,
करांगुलीजवळील बोट, 10 मध्यमा मधले बोट, 11 टाळी, 12 करांगुली, 13 अनामिका करांगुलीजवळील बोट, 14 मध्यमा मधले बोट. आता बघूया हातावर कोणत्या पद्धतीनं ह्या मात्रा मोजायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आणि बोलांमध्ये बघायचं झालं तर धा तिरकीट धिन धिन, धागे तिरकीट तिन, इंता तिरकीट धिन धिन, धागे तिरकीट धिन. आता बघूया तबल्यावर हे बोल कशा पद्धतीनं वाजतात ते.